हॅलो फ्रेंड्स, हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलवरती आपले सर्वांचं स्वागत आहे। आज आपण काढणार आहोत 8 ते 4 ठिपक्यांची दिसायला खूप अवघड वाटते पण अतिशय सुंदर ही रांगोळी आहे आणि तुम्ही पटकन देखील ही रांगोळी काढू शकतात। असे 8 ठिपक्यांची लाईन आपण काढून घेतलेली आहेत। अशी सेम 8 ठिपक्यांची लाईन 4 वेळा काढायची आहे। तर ही 4 लाईन्स आपण 8 ठिपक्यांची काढून घेतलेल्या आहेत। आता हे हॉरिझॉन्टल तसेच आपण उभ्या सुद्धा काढून घ्यायचे आहेत। मग त्यावेळेला आपण मधले 4 ठिपके घ्यायचे आहेत, 1 2 3 4। त्याच्या खाली अजून 4 ठिपक्यांच्या 2 लाईनी येतील। असंच सेम आता वरती देखील करायचं आहे। तर अशा प्रकारे आपले ठिपके काढून घेतलेले आहेत आपण। आता सर्वात पहिले हे जर आपण पाहिलं तर 1 2 3 4 1 2 3 4 एक प्रकारचा 4 ते 4 ठिपक्यांचा स्क्वेअर तयार होतोय। सगळ्या बाजूने आपण तसंच पाहू शकतो। तर हा जो स्क्वेअर आहे इकडे अशा 2 आडव्या लाईनी मारून घ्यायच्या आहेत आणि उभ्या लाईनी मारून घ्यायच्या आहेत। ही शेवटची एक लाईन सोडून द्यायची। तसंच जर पाहिलं तर 1 2 3 4 हे आणि 1 2 3 4 अशा प्रकारचा हा 4 ते 4 ठिपक्यांचा परत एक स्क्वेअर झाला। शेवटची सोडली आणि इथे परत आपण आडव्या लाईनी मारून घेऊयात। तसंच परत हा 1 2 3 4 1 2 3 4 हा असा एक स्क्वेअर तयार झाला 4 ते 4 ठिपक्यांच्या। त्याला सुद्धा असं मधून 2 लाईनी मारून घ्यायच्या आहेत। असंच सेम या तिघांसारखं वरती देखील करायचं आहे। आता या आडव्या लाईनी मारून घेतल्यानंतर आपण उभ्या लाईनी मारून घेऊयात। 1 2 3 4 अशा या 2 4 ठिपक्यांवर उभ्या लाईनी मारून घ्यायच्या आहेत। परत इकडे पण 1 2 3 4 1 2 3 4 2 उभ्या लाईनी। यासारखंच ह्या दोन्ही ठिकाणी पण करायचं आहे।
हे केल्यानंतर आपण आता इकडून आपल्याला आडव्या लाईनी मारायच्या आहेत, जसं ती मधल्या बाजूनी यायला पाहिजे 1 2 आणि हे असं ही मधल्या बाजूनी ही लाईन मारायची आहे. उरलेल्या तिघीही बाजूंना असंच करायचं आहे. 1 2 आणि 3 ही अशी लाईन या लाईन, तसंच 1 2 3 ही इथून मधून लाईन. आता इथून हा जर आपण पाहिला तर या चारही ठिकाणी मध्ये एक स्क्वेअर आहे, तर ह्या स्क्वेअरच्या एक साईडला लाईनी मारून झालेल्या आहेत. आता आपल्याला ही बाजू घ्यायची आहे त्या स्क्वेअरची, हा छोटासा जो मध्ये स्क्वेअर आहे त्याची इथली बाजू घ्यायची आणि इथून लाईन मारायची आहे 1 2 3. तसंच परत 1 2 3 आणि परत इकडे ह्या छोट्या स्क्वेअरला हा भाग झालाय 1 2 3 इथे. हे केल्यानंतर आता जसं ह्या साईडने लाईन मारल्या तशी अशी क्रॉसमध्ये अजून एक ही लाईन मारायची. तसंच आता हा छोटा स्क्वेअर आहे, इकडून लाईन मारली आहेत, इकडून एक लाईन झालेली आहेत. आता अशा लाईन येतील 1 2 आणि 3. इथून सुरू करायची, इथून अशी. परत इकडे 1 2 3. आता हे झाले 1 2 3. तसंच इकडे पण हा छोटा स्क्वेअरचा हा भाग झाला, हा भाग झाला, हा झाला, हा बाकी आहे. तर 1 2 3 ह्या टोकाला जोडायचं असं परत. परत तसंच 1 2 3. इकडे पण हा भाग झाला, हे टोक झालं, हे टोक झालं. आता हा उरलाय 1 2 3. तर अशा पद्धतीने ही आपली रांगोळी काढून झालेली आहे. उरलेले जे ठिपके आहेत हे तुम्ही असे देखील सोडून देऊ शकतात किंवा तुम्ही अजून त्याचा वापर करून काही दुसरं काढू शकतात. इथे या ठिकाणी आपण या उरलेल्या ठिपक्यांचा वापर करून दिवे काढून घेऊ